29 जून 2026 अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण ह्या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा. वटसावित्री पौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा आवडतीचा सण असतो, कारण ह्याच दिवशी आपण नटून थटून जातो आणि वटवृक्षाची पूजा करत असतो. वडाला प्रार्थना करत असतो की माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे, मलाही अखंड सौभाग्यवती प्राप्त होण्याचा आशीर्वाद मागत असतो. कारण ह्याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते. आता आजच्या व्हिडिओमध्ये या वटपौर्णिमेला एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. ज्यांची श्रद्धा आहे त्याने आवर्जून हा उपाय करावा. बघा, जेव्हा एखादा सण असतो किंवा व्रतवैकल्य आपण करत असतो ना, त्या दिवशी त्या म्हणजे त्याची खूप जास्त सात्विक लहरी जागृत झालेल्या असतात आणि ह्या आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपण काही उपाय, काही सेवा आवर्जून करत असतो. आणि पौर्णिमा असल्यामुळे तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपल्याला उपाय काय काय करायचा आहे? सगळ्यात आधी एक सांगायचं आहे की वडाच्या झाडाची पूजा करणं म्हणजे वडाच्या झाडाची फांदी आणून ती घरात एखाद्या कुंडीत लावणं आणि त्याची पूजा करणं हे चुकीचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करणं म्हणजे प्रत्यक्षात एक वटवृक्ष आहे त्याची पूजा करणं, फांद्या आणून त्याची पूजा केली जात नाही. आणि जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही ह्या दिवशी एखादं वडाचं झाड आवर्जून लावू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वर्षी बाहेर जायची गरज पडणार नाही. आता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते. कुठली पण उपाय करत असताना ना मनात एक जिज्ञासा निर्माण व्हावी, कारण ज्या काही सकारात्मक लहरी आहे ह्याच वटवृक्षाच्या झाडाखाली पूजा करत असतो आपण आणि त्यांच्याकडनं ज्या काही सकारात्मक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत याव्या आणि त्या आकृष्ट व्हाव्या आणि त्या आपल्यापर्यंत आपल्याला ते साठवून ठेवायच्या असतात. आणि नक्कीच ह्या सगळ्या ज्या पॉझिटिव्हिटी आहे ना, ज्या काही लहरी जागृत झालेल्या आहेत त्याचा फायदा आपण आवर्जून करून घ्यावा. आता हा उपाय कोण करू शकतो? तर कोणीही करू शकतो, म्हणजे स्त्री आहे किंवा मुलगी. कारण वट म्हणजे ज्या आपण वटवृक्षाची पूजा कधी करतो तर लग्न झाल्यानंतरच आपण करतो. मग मुली नाही करू शकत का उपाय? तर मुलीही करू शकता उपाय, आई करू शकते, म्हणजे आई आपल्या लेकरांसाठी करू शकते, मुली स्वतःसाठी करू शकता, आई आपल्या मुलीसाठी करू शकते, बायको आपल्या नवऱ्यासाठी करू शकते. प्रत्येक जण आपापल्या स्वतःसाठी करू शकतो किंवा दुसऱ्यांसाठी पण करू शकतो. आता उपाय काय आहे आणि तो कशासाठी करावा? आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करायला जातो तर पूजा करण्याच्या आधी, म्हणजे आपण जेव्हा पूजा करायला जातो तर पूजा करायला जाण्याच्या आधी करा उपाय किंवा नंतर करा, तुमची इच्छा. काय करायचं आहे ना, गेल्यावर एक वडाचं पान आपल्याला मिळतं बघा. आता वटवृक्ष म्हटलं तर तिथे असंख्य असे पानं पडलेले असतात. एक स्वच्छ न तुटलेलं, न त्याला चीर वगैरे पडलेलं असं पान, वडाच्या झाडाचं पान तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे. म्हणून सांगते की पूजा करण्याच्या आधी करा किंवा नंतर करा. मला माहिती आहे की वटवृक्ष, आता तुम्ही म्हणाल ताई या झाडाचं पान आणलं तर त्याच झाडाला अर्पण करायचं का? असं नाही आहे. तुम्ही समजा मुलांना शाळेत सोडवायला गेले तर एखादं वटवृक्षाचं पान तुम्ही घरी घेऊन या, मग त्याच्यावर जे काही सांगणार आहे ते करा आणि नंतर जवळपासचं एखादं मंदिर, एखादं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्ही ते झाड, ते पान आहे ते तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं करा. किंवा मी एकाच झाडाला, आता समजा घराजवळ जे झाड आहे तिथे जाऊन मी पटकन पान घेऊन येईल, माझी इच्छा व्यक्त करेल आणि परत ते पान मी तिथे जाऊन ठेवेल. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, हरकत नाही. पान तोडायचं नाही. आणि वटवृक्ष इतकं वरती असतं की आपण वरती चढू पण शकणार नाही. पण ज्यांचं छोटं वटवृक्ष आहे, अगदी नव्यानेच लावलं आहे, मागचे 1-2 वर्ष झालं, आपला हात पोचू शकतो, पान तोडायचं नाही. खाली पडलेलं पान असेल ते उचलून आणायचं आहे. लक्षात ठेवा, उपाय करत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि त्या वटवृक्षाला पण हानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. स्वतःहून तुटलेलं पान जेव्हा खाली पडतं ते पान तुम्हाला आणायचं आहे. कारण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात म्हणून डबल 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 सांगावं लागतं. आता ते पान घरी आणायचं, छानपैकी ते स्वच्छ धुवायचं आणि ते पुसायचं. पुसून झाल्यावर कुंकवाने आपली इच्छा त्याच्यावर लिहायची. आता इच्छा लिहिणं म्हणजे काय? सगळी लिस्ट लिहायची नाही, एकच इच्छा. आता समजा संतान प्राप्ती ही इच्छा लिहायची, किंवा मनासारखा जोडीदार, किंवा लवकर लग्न, नोकरी प्राप्ती, किंवा मनासारखी नोकरी, किंवा लक्ष्मी प्राप्ती. आता आपल्या इच्छा अजून खूप असू शकतात, पण ज्या मला आठवल्या त्या मी तुम्हाला सांगते. की संतान प्राप्ती, की स्वतःचं घर व्हावं, नक्कीच ही सुद्धा इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता. तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या एका वडाच्या पानावर पुढच्या बाजूला, मागच्या बाजूला नाही, परत ते पण येईल, पुढच्या बाजूला कुंकवाने लिहायचं आहे. मग तुमच्याकडे एखादं झाडाची काडी असेल तर त्याने, नाहीतर बिंदास आपली काडीपिटीची काडी आहे त्याने लिहा, नाहीतर तुम्ही तुमच्या हाताने पण लिहू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं. लाल कुंकू घ्यायचं, कुंकवात पाणी मिक्स करायचं आणि ते लिहायचं आहे. समजा संतान प्राप्ती असं श्री लिहायचं, वरती छानपैकी श्री लिहायचं, संतान प्राप्ती, किंवा स्वतःचं घर, नोकरी प्राप्ती,
किंवा उद्योगधंद्यात बरकत, ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहे. ते लिहून झालं ते देवाजवळ ठेवायचं. लिहून झाल्यावर लगेच ते देवाजवळ ठेवायचं आणि तुमच्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या म्हणजे पायाच्या बोटापर्यंत, डोक्याचे केस ते हाताच्या पायाच्या बोटापर्यंत तुम्हाला काय करायचं, जो सुती दोरा आहे जो आपण वटवृक्षाला गुंढाळणार आहोत तसाच एक दोरा छोटासा अजून आणून ठेवायचा. सुती दोरा माहिती ना, जो आपण वडाला प्रदक्षिणा ज्याला आपण सुतगुंडी म्हणतो तो असेल, किंवा कुठलाही पांढऱ्या रंगाचा दोरा तुमच्याकडे असेल, तो माझ्या डोक्याच्या केसापर्यंत ते माझ्या पायाच्या नखापर्यंत संपूर्ण एका लाईनीमध्ये त्या दोऱ्याचं माप तुम्हाला घ्यायचं आहे. एक अशी इथून ते इथपर्यंत असं माप घ्यायचं. तो दोरा पायापर्यंत गेला, पायाच्या नखापर्यंत गेला की तो दोरा कट करायचा. तोच दोरा उचलायचा, पांढऱ्या रंगाचा दोरा तोच उचलायचा. आणि जो आपण वडाच्या झाडाची जी काही प्रार्थना केली आहे त्या वडाच्या पानावर तो फोल्ड करायचं नाही, ते पान फोल्ड करायचं नाही, ते पान तसंच ठेवायचं. आणि जो पांढरा दोरा आहे तो असा त्याला गुंडाळायचा. या पद्धतीने समजलं असेल तुम्हाला. ज्या पद्धतीने आपण जो काही आंबे आहे बघा, आपण सवाष्ण्यांची ओटी भरतो आणि त्या आंब्याला पण आपण धागा गुंडाळत असतो, काही ठिकाणी धागा गुंडाळतात. तसंच हे तुम्हाला काय करायचं आहे, पांढरा धागा त्याच्यावर तुम्हाला गुंडाळायचा आहे. गुंडाळून झाल्यावर देवाकडे आपल्या देवघरात तो ठेवायचा. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं, मनातली इच्छा बोलून दाखवायची आणि तोच ते पान उचलायचं आणि वटवृक्षाच्या झाडाखाली ते ठेवायचं आहे. आता एका झाडाचं तोडलेलं पान ते दुसऱ्या झाडाला ठेवू शकतो का, तर चालेल, हरकत नाही, तुमची इच्छा, तुम्ही करू शकता. हे दिवसभरात तुम्ही कधी पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता मुलाचं लग्न, आता समजा माझ्या मुलाचं लग्न जमवायचं आहे, मुलीचं लग्न जमवायचं आहे, तर मग काय, माझ्या मुलाचं लवकर लग्न होऊ दे अशी प्रार्थना आई करू शकते किंवा बहीण करू शकते भावासाठी. किंवा माझ्या मुलाचं घर होऊ दे, माझ्या मुलाला संतान प्राप्ती होऊ दे असं म्हणू शकता. जर सुनबाई करणार असेल तर त्यांना सांगावं, त्यांना नसेल शक्य तर तुम्ही करू शकता. आता हे करून काय होणार आहे, तुम्ही लगेच श्रीमंत होणार, तुमच्याकडे भरपूर पैसा येणार असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. पण त्या वटवृक्षाला आपण प्रार्थना करू शकतो. ज्या पद्धतीने सावित्रीने 3 दिवस उपवास करून प्रार्थना करून त्याच्या सत्यवानाचे प्राण परत आणले, तर आपणही आपल्या मनातल्या इच्छा वटवृक्षाखाली आपल्याला तिथं त्या ठेवायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे. बघा, महाराजांचंही वास्तव्य हे वटवृक्षाच्या झाडाखाली होतं आणि नक्कीच आपल्या मनातल्या इच्छापूर्ती व्हावी, मनातल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून तुम्ही हा उपाय करू शकता. ताई, मला मासिक धर्म आला आहे, मग माझा नवरा करू शकतो का? आता काय होतं ना, खरं तर त्या वडाचं पान आणा आणि मग ते लिहा आणि परत तिकडे 100 बायका असतात, तिथे जाऊन आपल्याला पण ते कम्फर्टेबल वाटत नाही. मग अशा वेळेस जर तुमचा मुलगा जाणार असेल, तुमची मुलगी जाणार असेल, तर त्यांना सांगा. शक्यतो हा उपाय बायकांनीच करा. म्हणजे कसं ना, नवऱ्यांना पण ते असं हे नको वाटायला की एवढी गर्दी नाही, एवढ्या बायकांमध्ये मी कुठे जाऊ आणि मी काय करू ते. आणि मग आपण त्यांना जबरदस्तीने उपाय करायला सांगतो आणि मग घरात वादविवाद होतात. त्याच्यापेक्षा तुम्हाला करणं शक्य असेल, तुमच्या घरातली मुलगी कोणी करणार असेल, तर तिच्याकडनं हा उपाय तुम्ही आवर्जून करून घ्या. खूप सुंदर सेवा आहे. कुठली पण सेवा करत असताना ना, मनात इच्छा आपल्या पाहिजे. आणि हो, माझं काम पूर्ण होणार आहे आणि मी जे काही बोलली आहे ते पूर्ण होणार आहे. युनिव्हर्सपर्यंत ते गेलेलं आहे आणि नक्कीच मी चांगलं दिलं आहे त्यांना, तर तेही मला चांगलंच देणार. या पद्धतीने जर आपण कुठली पण उपाय सेवा केली की मी जर तुम्हाला चांगलं दिलं तर मला चांगलं मिळेल. माझ्या मनात जर कपट असेल, द्वेष असेल, काहीतरी ईर्ष्या असेल, तर माझं कधीच चांगलं नाही होणार. आणि हे निसर्गाचा नियम आहे, जगाचा नियम आहे. चांगलं दिलं तर आपल्याला चांगलंच मिळतं, यात काही शंका नाही. तर नक्कीच तुम्ही हा उपाय आवर्जून करा. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आणि काही अडचण असल्यास कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.